नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर मराठी व्याकरण मधले. तर सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा क्वेश्चन तो आपला मराठी ही कोणत्या भाषा कुटुंबातील भाषा आहे? तर मराठी ही जी भाषा आहे ती इंडो आर्यन या कुटुंबातील भाषा आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मराठी भाषेतील लिपी कोणती आहे? तर मराठी भाषेतील लिपी जी आहे ती आहे देवनागरी लिपी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेपासून झाला आहे? तर मराठी भाषेचा उगम जो झालेला आहे ते संस्कृत भाषेपासून झालेला आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मराठी भाषेतील सर्वात लहान घटक कोणता? तर मराठी भाषेतला सर्वात लहान जो घटक आहे मित्रांनो तो आहे ध्वनी. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो खालीलपैकी कोणता मराठी बोलीभाषा आहे? तर खालीलपैकी जी मराठी बोलीभाषा आहे मित्रांनो ते आहे वऱ्हाडी बोलीभाषा. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहे? तर मराठी वर्णमालेत एकूण स्वर जे आहे ते 14 स्वर आहे मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजन आहे? तर मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने जी आहे ती 36 व्यंजने आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो मराठीतील अ ही कोणत्या प्रकारचे अक्षर आहे? तर मराठीत अ जे आहे ते स्वर या प्रकारचे अक्षर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो क हे कोणत्या प्रकारचे अक्षर आहे? तर क हे जे अक्षर आहे मित्रांनो ते आहे व्यंजन या प्रकारचे अक्षर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो मराठी भाषेची प्रमाण बोली कोणती मानली जाते? तर मराठी भाषेची प्रमाण बोली जी मानली जाते ती मानली जाते पुणेरी प्रमाण मराठी. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो खालीलपैकी कोणते मराठीचे बोलीरूप आहे? तर खालीलपैकी मराठीचे बोलीरूप जे आहे ते मालवणी आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर घेऊया आपण राहिलेले क्वेश्चन. तर क्वेश्चन 51वा येतो खालीलपैकी द्रववाचक नाम कोणते? तर खालीलपैकी द्रववाचक नाव जे आहे ते आहे पाणी आहे मित्रांनो. कारण का ते मोजता येते तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 52वा येतो कोणी हे कोणते सर्वनाम आहे? कोणी हे जे सर्वनाम आहे मित्रांनो कोणी काय जेव्हा आपण वाक्यात करतो सर्वनामाच्या जागी तर नामाच्या जागी तर आपण तेव्हा प्रश्न विचारतो तर प्रश्नार्थक सर्वनाम हे आपलं राईट आन्सर होईल. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 53वा येतो 3 पुस्तकेमधील 3 कोणते विशेषण आहे? तर 3 पुस्तकेमधील 3 जे आहे ते मित्रांनो निश्चित संख्या दिलेली आहे. 3 जी संख्या आहे निश्चित संख्या आहे तर संख्यावाचक विशेषण आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 54वा क्वेश्चन येतो मराठी भाषेची अधिकृत लिपी कोणती आहे? तर मराठी भाषेची अधिकृत लिपी जी आहे ती देवनागरी लिपी आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 55वा येतो शिक्षकांनी धडा शिकवला आहे ते शिक्षकांनी कोणती विभक्ती आहे? तर शिक्षकांनी जी विभक्ती लागलेली आहे मित्रांनो ती तृतीय विभक्ती लागलेली आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 56वा क्वेश्चन येतो रामपत्र लिहितो हा कोणता प्रयोग आहे? रामपत्र लिहितो तो हा जो प्रयोग आहे मित्रांनो तर रामाच्या जागी दुसरा शब्द आपण लावला तर जो आहे क्रियापद बदलायला पाहिजे. तर रामाच्या आगमन निहा घेऊन निहा पत्र लिहिते तर क्रियापद जे आपलं बदलतं ते एक कर्तव्य प्रयोग होतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. आणि कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला कर्त्यानुसार जे आपलं क्रियापद बदललं गेलं पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला क्वेश्चन 57वा येतो खालीलपैकी व्यक्तिवाचक नाम कोणते? तर खालीलपैकी व्यक्तिवाचक नाम जे आहे मित्रांनो ते आहे पुणे. पुणे एक शहराचं नाव आहे मित्रांनो आणि पुणे व्यतिरिक्त दुसरं पुणे नाही तर आपलं जे राईट आन्सर येईल ते ए येईल. त्यानंतर क्वेश्चन 58वा येतो आमचा हे कोणते सर्वनाम आहे? तर आमचा आपण जेव्हा सर्वनाम विचारतो तेव्हा प्रथम पुरुषी असतो मित्रांनो तर पुरुषवाचक सर्वनाम येते इन बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 59वा सुगंधी फुलमधील सुगंधी हे कोणते विशेषण आहे? तर सुगंधी फुलमधील सुगंधी जे विशेषण आहे मित्रांनो ते आहे गुणवाचक. तर फुलाबद्दल सुगंधाचा गुण सांगितलेला आहे तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 60वा येतो मराठी भाषेचा विकास मुख्यतः कोणत्या पराकृत भाषेतून झाला? तर मराठी भाषेचा विकास जो झाला मित्रांनो तो झाला महाराष्ट्राच्या भाषेतून जो आहे मुख्यतः विकास झाला मित्रांनो. तो बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 61वा मुलांसाठी पुस्तक आणले येथे मुलांसाठी कोणती विभक्ती आहे? तर मुलांसाठी पुस्तक आणले ते मुलांसाठी जी विभक्ती मित्रांनो ती आहे पंचमी विभक्ती लागलेली आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 62वा क्वेश्चन येतो पत्र लिहिले गेले हा कोणता प्रयोग आहे? तर पत्र लिहिले गेले तर हा जो प्रयोग आहे मित्रांनो पत्र लिहिले गेले तर कर्मानुसार जे आहे आपलं क्रियापद बदलतं तर कर्मणी प्रयोगी तर आपलं राईट आन्सर होईल. बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 63 येतो, दयाळूपणा हे कोणते नाम आहे? तर दयाळूपणा हे जे नाम आहे मित्रांनो ते आहे दयाळूपणा गुण सांगितलेला आहे, भाव सांगितलेला तर भावाच्या नामामध्ये ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 64 येतो मित्रांनो, जे हे कोणते सर्वनाम आहे? जे ते सर्वनाम असते मित्रांनो ते संबंध दाखवतं तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 65 येतो, प्रत्येक विद्यार्थीमधील प्रत्येक हे कोणते विशेषण आहे? तर प्रत्येक जे विशेषण आहे मित्रांनो ते आहे सार्वनामिक विशेषण ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 66 येतो, मराठी भाषेत एकूण किती विभक्ती मानल्या जातात? तर मराठी भाषेत एकूण विभक्ती जी आहे ती आहे 7 विभक्ती आहे मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 67 क्वेश्चन येतो, रामाचा मित्र येथे रामाचा कोणती विभक्ती आहे? तर रामाचा मित्र ते रामाचा चा प्रत्यय लागलेली तर विभक्ती जी आहे ती आपल्या षष्ठी विभक्तीमध्ये येतोय, ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 68 येतो, भाव्य प्रयोगात महत्त्व कोणाला असते? तर भाव्य प्रयोगात महत्त्व जे असते ते असते क्रियाला महत्त्व असते, कर्त्याला महत्त्व नसते मित्रांनो, कर्मालाही महत्त्व नसते, तर सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 69 क्वेश्चन येतो, खालीलपैकी समूहवाचक नाम कोणते? तर खालीलपैकी समूहवाचक नाम जे आहे ते सैन्य मित्रांनो, आपल्याला टीम दिसते, ग्रुप दिसतो, तर आपला जे राईट आन्सर येईल ते ए येईल. त्यानंतर क्वेश्चन 70 येतो, आपण हे कोणते सर्वनाम आहे? तर आपण हे जे सर्वनाम आहे मित्रांनो ते आहे पुरुषवाचक सर्वनाम, तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 71 क्वेश्चन येतो, पहिल्या क्रमांकामधील पहिला हे कोणते विशेषण आहे? पहिल्या क्रमांकामधील पहिला जे विशेषण आहे मित्रांनो क्रमानुसार चाललेले आहे, तर क्रमवाचक इथे आपलं जे विशेषण ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 72 क्वेश्चन येतो, शाळेत मुळे आहेत येथे शाळेत कोणती विभक्ती आहे? तर त प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो, तर सप्तमी विभक्ती होती, ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 73 क्वेश्चन येतो, माझ्याने लिहत नाही हा कोणता प्रयोग? तर माझ्याने लिहत नाही हा जो प्रयोग झालेला आहे मित्रांनो ते भावी प्रयोग झालेला आहे, ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 74 क्वेश्चन येतो, राम हे कोणत्याही प्रकारचे नाम आहे? तर राम हे जे प्रकारचे नाम आहे मित्रांनो ते आहे व्यक्तिवाचक नाम आहे मित्रांनो, ए जे आपलं आन्सर होईल, कारण का राम हे एका मुलाचं नाव आहे आणि एकाच जणाचं नाव आहे, तर ह्या व्यक्तिवाचक नाम होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 75वा, मराठी व्याकरणात प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर मराठी व्याकरणात प्रयोगाचे मुख्य प्रकार जे पडतात मित्रांनो ते 3 प्रकार पडतात, तर बी जे आपला राईट आन्सर होईल. एक कर्मणी प्रयोग, एक दुसरा कर्तरी प्रयोग आणि तिसरा भावी प्रयोग. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.